हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. भैया कोथिंबीर कशी आहे? हिरवी आहे. भैया कोथिंबीर कशी दिली? हातानं दिली. तसं नव्ह, कोणत्या भावानं दिली? भावानं नाही हो, मीच दिली. डॉक्टर, माझ्याकडे येण्याआधी तुम्ही दुसरीकडे कुठे गेला होतात का? म्हण्या, गल्लीच्या कोपऱ्यावर जो छोटासा दवाखाना आहे तिथल्या डॉक्टरकडे गेलो होतो. डॉक्टर, तो बावळट, नक्कीच त्याने काहीतरी मूर्खासारखा सल्ला दिला असणार. म्हण्या, हो, त्यांनी तुमच्याकडे जायला सांगितलं होतं. कंस, व्यास आणि कर्ण हे तिघजण महाभारतातून भूमितीत गेले की भूमितीतून महाभारतात आले हे माहीत नाही. पण एक मात्र खरं की भूमीतले मार्ग कळाले की घरी महाभारत घडायचे. गण्याचे पप्पा आपले मामा डॉक्टरकडे गेले होते. होय, मग? गण्याची मम्मी, मग डॉक्टरांनी त्यांना चष्मा दिला आणि ते वाचू लागले. मग मला पण चष्मा घ्या ना, मी पण वाचू लागेल. अगं गण्याची मम्मी, ते शाळा शिकलेत, तू नाही शाळा शिकली. No, 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 no. एका लेडीज पोलीसला घे लावलेला उखाणा. केळीचं पान चुरू चुरू कापते, सासूच्या कारड्याला खूप हवेसे वाटते. इंद्राच्या दरबारात अनेक अप्सरा होत्या. त्यातील एक मुख्य अप्सरा होती. तिला पाहून स्वर्गातील लोक एकमेकांना विचारायचे, हीच मेनका, हीच मेनका. आणि अशा रीतीने काही दिवसांनी तिचे नाव मेनका पडले. आज तक मुझे एक बात समझ नहीं आई, लोग सिर की कसम क्यों खाते हैं? नाक, कान, फेफड़े, किडनी भी तो कीमती चीज है. No, 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 no. आजकालच्या लहान लहान पोरं कपडे एकदम स्लिम फिट घेतात. नाहीतर आम्ही होतो कपडे घेताना घरचे म्हणायचे, वाढत्या अंगाचे घे, म्हणजे वर्षभर टेन्शन नाही, नुसतं ढांगळांग मचांग. मन्या कुटुंबासोबत मुलगी पाहायला जातो. त्याच्यासमोर मुलीकडचे तिच्या गुणाची प्रशंसा करायला लागतात. मुलीकडचे सांगतात, मुलीचा आवाज कोकिळेसारखा आहे, मान मोरासारखी आहे, चाल आहे हरणीसारखी आहे आणि स्वभाव म्हणाल तर गाय आहे गाय. हे ऐकून मन्याला सहज राहत नाही. तो विचारता, हो, हिच्यात मानवाचे काही गुण आहेत की नाही? तीन दिवस आधी नवरा बायकोचे भांडण झालेले असते, त्यामुळे दोघात असलेला अबोला असतो. पण चौथ्या दिवशी नवरा सकाळी 10 वाजता स्वच्छ प्रकाशात मेणबत्ती घेऊन काही शोधत असतो. त्यावर बायकोला चूप न राहता नवऱ्याला म्हणते, एवढ्या प्रकाशात मेणबत्ती लावून मूर्खासारखं काय शोधत आहात? त्यावर नवरा शांत उत्तर देतो, तुझी हरवलेली जीभ शोधत आहोत, आत्ता दिसली. मी देवाला म्हटलं की देवा मला योग्य नवरा भेटू देत. देवाने इतकं मनावर घेतलं की नेहमी तोच कसा योग्य आहे सगळ्याच बाबतीत हे दाखवणारा नवरा दिला. जर पाल, झुरळ आणि उंदीर तो वर महिलांनी विजय मिळाला तर त्या जगात कोणालाच घाबरणार. म्हणून पुरुषांनो, पाल, झुरळ, उंदीर हे आपले मित्र आहे, म्हणून त्यांना साथ द्या, नाहीतर महिला या सर्व जगावर हुकूम गाजवतील. No, 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 no. भाऊकी आणि नातेवाईकामध्ये कोणी जर विचारलं ना, मग काय चाललंय, फक्त एवढंच बोला की मुलीसोबत लग्नाची बोलणी चालले.
रात्रभर झोपणार लागणार नाही त्यांची. बर, माझं काय म्हणणं आहे, जरा माझं असंच खरं पॉईंट टू पॉईंट बोलण्याने तुमचं जॉईंट टू जॉईंट दुखत असतील तर त्यात माझी काय चूक आहे? तुम्ही हाडाच्या डॉक्टरकडे जा. भावकी आणि नातेवाईकामध्ये कोणी जर विचारलं ना, मग काय चाललंय? फक्त एवढंच बोला की एका मुलीसोबत लग्नाची बोलणी चालले. रात्रभर झोप लागणार नाही त्यांची. डॉक्टर सांगतात मुलांना फळे खाऊ घाला म्हणजे त्यांना औषध द्यावी लागणार नाहीत. फळे खाऊन मोठी होतील. आत्ता या डॉक्टर साहेबांना कोण समजावेल की फळे स्वतः औषध घेऊन मोठी होतात आणि बाजारात येतात. लड़की, तुम मेरी फीलिंग्स कभी नहीं समझते यार. लड़का, मैं तो खुद की हेड राइटिंग नहीं समझ पाता. No, 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 no. सासू, अगं एक काळ असा होता की मी 5 रुपयात किराणा, दूध, पाव आणि अंडी घेऊन येत होते. सून, पण आता ते शक्य नाही कारण तिथे CCTV बसवलाय. मैंने मधुमक्खी से सीखा है जीने का सलीका. अपनी मौज में रहना, कोई कुछ बोले तो मुंह सुजा देना. हाँ, अमिताभ बच्चन पण ना वेगळंच माणूस आहे. आणि आधी कौन बनेगा करोडपती मध्ये कौन बनेगा मध्ये मग कल्याण ज्वेलर्स मधून सोने खरेदी करायला सांगतो. नंतर मुथूट फायनान्स मध्ये सोनं गहाण ठेवायला सांगतो. मग कर्जाचे हप्ते भरायचे टेन्शन आलं की डोक्याला मन्याच्या डोक्याला मार लागलेला पाहून जण्या विचारतो. जण्या, डोक्याला मार कसा लागला? मन्या, मी विटेने दगड फोडत होते. म्हणाला, कधी डोक्याचा पण वापर करत जा. देशातील सगळ्यात मोठी व पहिली अंधश्रद्धा लग्न लावून दिलं द्या पोरग सुधारल. आणि दुसरी अंधश्रद्धा लग्न होण्यापूर्वी चांगला वागायचा नंतर बिघडला. आणि तिसरी अंधश्रद्धा लग्न होऊ दे, एक मुलगा होऊ दे, मग सुधारल. म्हणतात 2 वेळा बाप झाला तरी अक्कल नाही आली. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.